मुंबईमधल्या CSMT परिसरातील सध्या आपण फॅशन स्ट्रीट परिसरात आहोत। हे फॅशन स्ट्रीट परिसर जे आहे ते गजबजलेला सर्वात मोठा अधिकचा परिसर आहे, कारण की या सगळ्या रस्त्यांवरती कपड्यांची दुकानं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात। आणि याच रस्त्यावरती गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी एक बसमध्ये स्वच्छतागृह तयार करण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की हीच गुलाबी रंगाची जी बस आहे, ज्या बसमध्ये महिलांसाठीचं डेडिकेट असं स्वच्छतागृह जे आहे ते तयार करण्यात आलेलं होतं। महिलांना कुठेही त्रास होऊ नये याकरता मुंबई महानगरपालिकेने काळजी घेत हे या संपूर्ण बस जे आहे ते या फॅशन स्ट्रीटवरती आणलेलं होतं। महिलांना याचा उपयोग व्हावा म्हणून स्वच्छतागृह तयार करण्यात आलेलं होतं। परंतु आपण या स्वच्छतागृहासोबतच या बसमध्ये कॅफे सुद्धा सुरू असल्याचा प्रकार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो की महिलांसाठीचं स्वच्छतागृह वरती लिहिण्यात आलेलं आहे आणि खालती या बसच्या बॅक साईडला टी कॅफे म्हणून अशा पद्धतीचं एक छोटंसं खानावळ जी आहे, ज्या ठिकाणी जेवण बनवण्यात येतं, अशा पद्धतीचा कॅफे जो आहे तो गेल्या वर्षभरापासून या बसमध्ये सुरू असल्याचा प्रकार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। या संपूर्ण गुलाबी रंगाच्या बसमध्ये महिलांसाठी जवळपास 4 स्वच्छतागृह आहेत आणि 4 स्वच्छतागृह असलेलं ह्या बसच्या पाठच्या बाजूला आपण पाहू शकतो की एक छोटं रेस्टॉरंट टाईप खानावळ जी आहे ती या ठिकाणी थाटलेला असल्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो। या आतमध्येच अर्थातच या बसच्या स्वच्छतागृहाच्या बसच्या मागच्या बाजूला ही जी खानावळ जी आहे ती गेल्या वर्षभरापासून सुरू असल्याची माहिती जी आहे ती मिळते। पण हा सगळा प्रकार इतका गंभीर आहे की शौचालय ज्या बसमध्ये आहे त्याच ठिकाणी खरं तर जेवणाची व्यवस्था देखील, अर्थात जेवण बनवण्याची आणि त्याचसोबतच जेवण डिस्ट्रीब्यूट करण्याची, विकण्याची हे छोटा कॅफे जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिकेकडनं या स्वच्छतागृहाला परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामुळे हा सगळ्या प्रकाराला अर्थातच या हॉटेलला व मुंबई महानगरपालिकेची परवानगी होती का आणि या सगळ्या प्रकारावरती या बस हे स्वच्छतागृह चालवणारे जे कोणी व्यक्ती आहे त्यांच्याकडनं काय स्पष्टीकरण येतंय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।